नमस्कार महाराष्ट्र. काल एक घटना घडली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले गेले आणि त्यांच्या अंगावर शाई फेकली गेली. तर ही घटना कशामुळे झाली सांगण्यात येत आहे की त्यांनी संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि श्री स्वामी समर्थांची अर्वाच्य भाषा किंवा अवमान केलं असं सांगण्यात येत आहे. तर आपण हे कोणी घडवलं, काय घडवलं याच्यात न जाता आपल्याला फक्त संभाजी ब्रिगेड ह्या एका शब्दावर आहे ना आपल्याला आज चर्चा करायची. संभाजी ब्रिगेड ही एक संघटना आहे. संभाजी ब्रिगेड हा पक्ष नाही, ही एक संघटना आहे. आणि ही संघटना ही मराठी किंवा मराठा लोकांच्या हक्कासाठी आणि इतिहास हा योग्यरित्या लोकांच्या समोर पोचावा, इतिहासात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, ह्या गोष्टींवर संभाजी ब्रिगेडचं लक्ष असतं. संभाजी ब्रिगेडचं अजून एक उद्दिष्ट आहे. संभाजी ब्रिगेड ही संभाजी महाराजांचे स्मारक, शिवाजी महाराजांचे स्मारक ह्यांचा पाठपुरावा करणे आणि ते स्मारक बसणे ह्याच्यावर काम करते. संभाजी ब्रिगेडची स्थापना कधी झाली सांगण्यात येत आहे की संभाजी ब्रिगेडची स्थापना ही 90च्या दशकात. संभाजी ब्रिगेडचं आत्तापर्यंत सगळ्यात गाजलेलं एक आंदोलन होतं. 2004 साली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला केला होता. तर कशासाठी केला होता तर जेम्स लेन नावाचे एक विदेशी लेखक होते. त्यांनी त्यांच्या शिवाजी द किंग ऑफ इस्लामिक इंडियन कंट्री असं या नावाचं पुस्तक होतं. त्याच्यात त्यांनी शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह काहीतरी विधान असं लिहिलेलं होतं. तर त्या विधानाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला चढवला होता आणि ऐतिहासिक कागदपत्रांची त्याच्यात खूप मोठी हानी झाली होती. त्यावेळेस 2004 साली राजकारण ह्या गोष्टीवरनं खूप मोठं तापलेलं होतं. हा एक त्यांचा 2004 सालचा जो आंदोलन जे म्हणतो आपण, हे सगळ्यात गाजलेलं आंदोलन होतं. त्याचनंतर संभाजी ब्रिगेडने ज्या वेळेस मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा आरक्षणासाठी ज्या वेळेस मोर्चे निघाले त्या मोर्चांना त्यांनी पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान नाही व्हावे यासाठी त्यांनी वारंवार मोर्चे काढलेत. अशी